नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. स्वागत आहे तुमचे माझ्या केपीस किचन या चॅनलवर. आज मी बनवणार आहे व्हेज दम बिर्याणी. तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते. तेल, भाज्यांमध्ये शिमला मिर्च, गाजर, बटाटा, फ्लावर, बीन्स, पुदिना, कोथिंबीर, दही, पनीर आणि काही बेसिक मसाले. मसाल्यांमध्ये धना पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, हळद, निंबू आणि तेजपत्ता. आता सर्वात आधी आपल्याला भाज्या मॅरिनेट करायच्या आहे. त्यासाठी एका पॉटमध्ये सर्व भाज्या टाकायच्या. त्यामध्ये 1 वाटी दही, बिर्याणी मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, अद्रक लसूण कुटलेला, मीठ, हळद, कोथिंबीर, पुदिना, 1 चम्मच तेल आणि निंबू पिळून घ्यायचा. या मसाल्यांमधून काही मसाले मी साईडला ठेवले. जेव्हा भाज्यांना फोडणी घालायची तेव्हा आपण ते मसाले वापरणार आहोत. बिर्याणी राईस मी अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवलेला होता. राईससाठी काळी मिरी, लवंग, दालचिनी, जिरा आणि अर्धा निंबू लागेल. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले टाकायचे. निंबू पिळून घ्यायचा, 1 चम्मच तेल, चवीनुसार मीठ आणि उकळत्या पाण्यातच आपल्याला धुवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आहे. राईस आपल्याला 80% कुक करायचा आहे, पूर्ण कुक करायचा नाही, कारण आपल्याला हे नंतर दम द्यायचा आहे. राईस होतो तोपर्यंत भाज्यांना फोडणी घालून घेऊ. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं. मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक काटून घेतलेले, ते तेल गरम झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो आणि कांदा चांगला शिजू द्यायचा. त्यानंतर आपण ठेवलेले ते मसाले सर्व यात टाकायचे आहे. अद्रक लसूणची पेस्ट, जिरा पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडं मीठ टाकून हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आपल्याला यात टाकायच्या आहे. भाज्याही आपल्याला 80%च कुक करून घ्यायच्या आहेत. पनीर आपण नंतर शेवटी घालणार आहोत. आधीच घातलं तर ते तुटू शकतं किंवा रबरासारखंही होतं. आता भाज्या ह्या 80% कुक झालेल्या आहेत. या स्टेजवर आपल्याला पनीर टाकायचं. पनीरला फक्त मसाल्याचं कोटिंग होईल इतकंच हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. राईसही आपला 80% कुक झालेला आहे. राईसमधून पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. बिर्याणी असेंबलसाठी आपल्याला तळून घेतलेला कांदा लागणार आहे. त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन त्याला उभा काटलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मीडियम गरम तेलात आपल्याला कांदा तळून घेणार आहोत. हा कांदा जास्त डार्क होऊ द्यायचा नाही, तो कडू लागतो डार्क झाल्यावर. हलका ब्राऊन झाल्यावर काढून घ्यायचा. बिर्याणी दम द्यायसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, पुदिना, तूप, तळलेला कांदा आणि दुधात भिजवून घेतलेला केसर, 80% कुक झालेल्या भाज्या आणि राईस. बिर्याणी पॉट जर नसेल तर तुम्ही जाड तळाची कढई किंवा कुकरही घेऊ शकतात. तळाला आधी तूप स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर भाताची लेयर द्यायची. एक चम्मच तूप, दुधात भिजवून घेतलेला केसर, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा, 1 भाज्यांची लेयर. अशा पद्धतीने आपण सर्व लेयर तयार करून घेणार आहोत. बिर्याणीसाठी पुदिना आणि तूप खूप मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळे बिर्याणीला चांगली टेस्ट येते.
या बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे. त्यासाठी जाड तळाचा तावा घेतलेला आहे. ताव्याला चांगलं 10 मिनटं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून हे आपल्याला दम द्यायचं आहे. बिर्याणी पॉटच्या झाकणला चांगलं कव्हर करायचं. मी रुमालाने कव्हर करणार आहेत, जेणेकरून वाफ बाहेर येता कामा नये आणि बिर्याणीला चांगला दम देता येईल. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. आपल्याला बिर्याणीला 20 मिनिटं इतका दम द्यायचा आहे. बिर्याणी ही रेडी झालेली आहे. ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते. तुम्हाला जर माझी बिर्याणीची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.